नमस्कार. आजच्या या माहितीपूर्ण सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अंकशास्त्रातल्या म्हणजेच न्यूमरोलॉजीमधल्या एका भन्नाट आणि अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे ड्रायव्हर नंबर. आता हा ड्रायव्हर नंबर म्हणजे नेमकं काय? तर हा एक प्रकारचा आरसाच आहे जो माणसाचा खराखुरा स्वभाव आणि त्याचा न्यूमरोलॉजिकल फिंगरप्रिंट अगदी लख्खपणे उलगडून दाखवतो. खरंच ही माहिती म्हणजे मानवी स्वभावाचे वेगवेगळे आणि लपलेले पैलू समजून घेण्याची एक अतिशय उत्तम संधी आहे. बरं, यावर सविस्तर बोलण्याआधी एक विचार करूया. कधी असा प्रश्न पडलाय का की काही व्यक्ती अगदी जन्मतःच नेतृत्व गुणांनी परिपूर्ण का असतात, तर काहींना सारखं काहीतरी नवीन, काहीतरी साहसी करायचे वेध का लागलेले असतात, काहींना जबाबदाऱ्या अंगावर घ्यायला प्रचंड आवडतं, तर काही जण फक्त आपल्याच एका सर्जनशील जगात मग्न असतात. असं का होतं? तर अंकशास्त्र ह्या साऱ्या प्रश्नांची अतिशय अचूक आणि वैज्ञानिक वाटणारी उत्तरं देतं. चला तर मग ह्या उत्तरांच्या शोधात आपण पुढे जाऊया. आजच्या या सत्राची रचना अगदी एखाद्या इंटरॅक्टिव्ह वर्कशॉप सारखीच असणार आहे. आपण 4 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. पहिलं म्हणजे ड्रायव्हर नंबरची मूळ संकल्पना, दुसरं हा नंबर काढण्याची पद्धत, तिसरं म्हणजे 1 ते 9 अंकांचे अर्थ आणि शेवटी यावरून आयुष्याचा आराखडा कसा आखायचा ते. तर लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, मूळ संकल्पना, अंतरंगाचा आरसा किंवा ज्याला इनर ब्लूप्रिंट म्हणतात त्यापासून. मघाशी म्हटल्याप्रमाणे ड्रायव्हर नंबर हा खऱ्या अर्थाने एक आरसा आहे. एखाद्या व्यक्तीच्या आत नेमकी कोणती बलस्थानं दडलेली आहेत आणि कोणते कमकुवत दुवे आहेत याचा पूर्ण नकाशा यातून मिळतो. याचे 4 मोठे फायदे आहेत. पहिलं म्हणजे हा नंबर स्वतःला अजून खोलवर समजून घ्यायला आणि आपल्या वागणुकीमागची कारणं शोधायला मदत करतो. दुसरं म्हणजे यामुळे आपले नातेसंबंध आणि कामाच्या ठिकाणी आपला इतरांसोबतचा संवाद अधिक सुधारतो. तिसरं, व्यक्तीच्या कलागुणांनुसार योग्य करिअर निवडण्यासाठी हे एक उत्तम होकायंत्र म्हणून काम करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यातले जे मोठे महत्त्वाचे निर्णय असतात ना, ते एकदम आत्मविश्वासाने घेण्यासाठी हा नंबर एक भक्कम आधार देतो. आहे की नाही कमाल? आता आपण वळूया दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ड्रायव्हर नंबर काढण्याची गणितीय पद्धत. तर आता सर्वांनी जवळ एखादं वही पेन घेऊन तयार राहायला हरकत नाही, कारण आपण स्वतःचा ड्रायव्हर नंबर शोधणार आहोत. हा अनुभव नक्कीच खूप रोमांचक असणार आहे. याच्या फक्त 5 सोप्या पायऱ्या आहेत. पायरी 1, स्वतःची संपूर्ण जन्मतारीख लिहून घेणं. पायरी 2, महिना आणि वर्ष थोड्या वेळासाठी विसरून जा आणि केवळ जन्मतारखेच्या दिवसावर लक्ष केंद्रित करा. पायरी 3, आता ती दिवसाची संख्या 1 अंकी आहे की 2 अंकी हे तपासायचं. पायरी 4, जर ती संख्या 2 अंकी असेल तर त्या दोन्ही अंकांची बेरीज करून ती 1 अंकी करायची. आणि पायरी 5, हा जो मिळणारा अंतिम 1 अंकी आकडा असेल ना, तोच असतो ड्रायव्हर नंबर. हे अगदी उत्तम प्रकारे समजून घेण्यासाठी एका उदाहरणाकडे लक्ष देऊया. समजा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 6/5/1991 आहे. इथे आपल्याला फक्त दिवसाचा विचार करायचा आहे जो 06 आहे. आता या 2 अंकांची बेरीज करूया, म्हणजे 0 + 6 = 6. म्हणजेच या उदाहरणातला अंतिम ड्रायव्हर नंबर आला 6. होतं ना अगदी सोपं? आता पुढच्या प्रोफाईल्सकडे जाण्यापूर्वी सर्वांनी आपला ड्रायव्हर नंबर डोक्यात पक्का ठेवायचा आहे. चला तर मग सुरू करूया आपला तिसरा टप्पा, 1 ते 9 अंकांचे अर्थ म्हणजेच न्यूमरोलॉजी प्रोफाईल्स. सुरुवातीला पाहूया ड्रायव्हर नंबर 1, स्वातंत्र्य आणि नेतृत्व. या लोकांची बलस्थानं पाहायची झाली तर हे अत्यंत आत्मविश्वासी आणि नैसर्गिक नेते असतात. काहीतरी नवीन सुरू करणं, इतरांना मार्गदर्शन करणं आणि जबाबदाऱ्या अंगावर घेणं यांना मनापासून आवडतं. पण जसा प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, तसं विकासाच्या संधी पाहता हे लोक कधीकधी थोडे हट्टी किंवा बॉसी वाटू शकतात. त्यामुळे त्यांनी थोडी लवचिकता बाळगणं, इतरांचं ऐकून घेण्याची सवय लावणं आणि टीमवर्कचं महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं असतं. पहिल्या अंकाच्या नेतृत्व गुणानंतर आता वळूया ड्रायव्हर नंबर 2 कडे, सुसंवाद आणि सहकार्य. या नंबरचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे हे लोक उत्कृष्ट टीम प्लेयर असतात. त्यांना माणसांचे स्वभाव एकदम चटकन समजतात. ते उत्तम श्रोते असतात आणि कोणत्याही ग्रुपमध्ये एकोपा टिकून ठेवण्यात त्यांचा हातखंडा असतो. पण इतरांना वाईट वाटू नये म्हणून निर्णय घेताना अनेकदा त्यांची खूप तारांबळ उडते. त्यामुळे अशा व्यक्तींनी स्वतःची मतं ठामपणे मांडायला शिकलं पाहिजे. दयाळू असणं खूप चांगलं आहे, पण कधीकधी ठाम भूमिका घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं, नाही का? आता पाहूया ड्रायव्हर नंबर 3, सर्जनशीलता आणि आशावाद. या प्रोफाईलबद्दल एक खरोखरच मनोरंजक गोष्ट सांगायची तर ती म्हणजे यांची अफाट सर्जनशीलता. हे लोक प्रचंड कल्पक आणि कायम आशावादी असतात. ते जगात आनंद, नवनवीन कलात्मक आयडियाज आणि एक वेगळाच उत्साह घेऊन येतात. परंतु इथे एक गोम आहे. याच अतिरिक्त ऊर्जेमुळे त्यांचं लक्ष पटकन विचलित होऊ शकतं आणि बरीच कामं अपूर्ण राहू शकतात.
त्यामुळे या जबरदस्त ऊर्जेचा योग्य वापर करायचा असेल तर त्यांना अचूक आणि काळजीपूर्वक नियोजनाची नितांत गरज असते. आशावादानंतर आता वळूया ड्रायव्हर नंबर 4 कडे, स्थिरता आणि जबाबदारी. हे लोक म्हणजे ना कोणत्याही परिस्थितीत अगदी एखाद्या सुपर हिरो सारखे विश्वासार्ह असतात. ते प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे अतिशय बारकाईने लक्ष देतात आणि कोणतंही काम अगदी परफेक्ट मॅनेज करतात. पण याच स्वभावाचा एक दुसरा पैलू असा आहे की ते अनेकदा बदलांना प्रखर विरोध करतात आणि जुन्याच रुटीनला घट्ट चिकटून राहतात. अशावेळी परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची कला आत्मसात करणं यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. स्थिरतेच्या अगदी उलट स्वभावाचा आहे ड्रायव्हर नंबर 5, स्वातंत्र्य आणि साहस. हे लोक अत्यंत जिज्ञासू प्रवृत्तीचे असतात. मजामस्ती करणं, सतत नवीन मित्र जोडणं आणि काहीतरी भन्नाट नवीन गोष्टी शिकायला यांना खूप आवडतं. यांचं आयुष्य म्हणजे एक प्रकारचं ॲडव्हेंचर असतं. पण या नादात कधीकधी ते खूप घाईघाईत निर्णय घेतात किंवा परिणामांचा विचार न करता विनाकारण धोका पत्करतात. त्यामुळे साहसाची मजा घेतानाच सुरक्षितता समतोल राखणं हे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे आहे ड्रायव्हर नंबर 6, सुसंवाद आणि समतोल. हे लोक अतिशय काळजी घेणारे आणि प्रचंड जबाबदार असतात. ते कायम इतरांच्या भल्याचा विचार करतात आणि आजूबाजूचं वातावरण कसं छान हलकं-सुलकं राहील याकडे लक्ष देतात. मग ती घरची झाडं असोत, पाळीव प्राणी असोत किंवा माणसं असोत. मात्र या सगळ्यात ते इतरांना गरजेपेक्षा जास्त मदत करायला जातात आणि स्वतःचीच दमछाक करून घेतात. त्यामुळे स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य देणं आणि मदतीला निरोगी मर्यादा घालणं हे त्यांनी नक्कीच शिकलं पाहिजे. या काळजी घेणाऱ्या स्वभावानंतर आपण एका वेगळ्याच वळणावर येतोय, तो म्हणजे ड्रायव्हर नंबर 7, शहाणपण आणि अंतर्मुखता. हे अत्यंत सखोल विचार करणारे लोक असतात. ते कायम शहाणपणाच्या शोधात असतात, आयुष्यातील गुंतागुंतीची कोडी सोडवतात आणि स्वतःच्या विचारांतून मौल्यवान निष्कर्ष काढतात. दुसरीकडे या सतत एकटे राहण्याच्या सवयीमुळे ते लोकांपासून थोडे दुरावल्यासारखे वाटू शकतात किंवा कधीकधी स्वतःवरच जास्त कठोर होतात. त्यामुळे एकांत आणि लोकांमधला संवाद यांचा योग्य समतोल साधणं यांच्यासाठी अतिशय आवश्यक असतं. आता पाहूया ड्रायव्हर नंबर 8, यश आणि महत्वाकांक्षा. हे लोक अतिशय कष्टाळू आणि महत्वाकांक्षी नेते असतात. कामाची एकदा पकडलेली लय ते कधीच सोडत नाहीत आणि स्वप्न पूर्ण होईपर्यंत ते अजिबात हार मानत नाहीत. पण इथे एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते कधीकधी भौतिक गोष्टी किंवा मोठ्या पदांच्याच मागे जास्त धावू शकतात. अशावेळी त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की महत्वाकांक्षेसोबतच इतरांबद्दलची सहानुभूती आणि एकमेकांच्या गरजा समजून घेणं हे सुद्धा खऱ्या यशाचं गमक आहे. आणि या यादीच्या शेवटी आहे ड्रायव्हर नंबर 9, करुणा आणि मानवतावाद. हे लोक अतिशय उदार आणि मोठ्या मनाचे, खऱ्या अर्थाने हिरो असतात. ते नेहमी योग्य गोष्टीसाठी ठामपणे उभे राहतात आणि समाजात खरंच काहीतरी सकारात्मक बदल घडून आणण्याची त्यांची धडपड असते. परंतु इतरांच्या मदतीसाठी ते इतके बिझी होतात की स्वतःसाठी थोडा ब्रेक घ्यायला ते पार विसरूनच जातात. त्यामुळे जगातले बदल करत असतानाच स्वतःची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवायला हवं. आता आपण आलोय आपल्या शेवटच्या आणि 4थ्या भागाकडे, आयुष्याचा आराखडा, दिशा आणि निष्कर्ष. आत्तापर्यंत मिळालेल्या या भन्नाट माहितीचा उपयोग करून मैत्री, नोकरी आणि आयुष्यातले जे मोठे निर्णय असतात ते घेताना हा ड्रायव्हर नंबर एक उत्तम होकायंत्र म्हणून नक्कीच वापरता येईल. जसं की ह्या स्लाइडवर म्हटलंय, हा एक असा नकाशा आहे जो आपल्या आयुष्यातील अद्भुत साहसाची दिशा दाखवतो. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की नव्याने उलगडलेला हा नकाशा प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात नेमके कोणत्या अद्भुत प्रवासाकडे घेऊन जाणार आहे आणि ह्या माहितीचा वापर करून आपण आपल्या आयुष्याला किती सुंदर वळण देऊ शकतो यावर नक्की विचार करा.